टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे आणि हा आपला आजचा चौथा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं सर्क्युलर फॉर मिलिटरी पोलीस ट्रेनिंग 2026-27. तर याबद्दलची परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहात. यापूर्वी आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत, ते अवश्य पाहून घ्यायचे आहेत. तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. मिलिटरी पोलीस भरती 2026-27 परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाज्योतीमार्फत इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 करिता मिलिटरी पोलीस भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांची मिलिटरी पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. वयोमर्यादा आहे. पोलीस भरतीकरिता किमान 18 ते कमाल 29 वर्ष. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक अर्हता प्रशिक्षण संस्थेमार्फत तपासून रुजू करून घेण्यात येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार मिलिटरी पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असेल. तर इथं सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर आहे प्रवर्गनीय. महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, SSC उत्तीर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र, उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, अनाथ असल्यास दाखला. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावयाची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 10/7/2026 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच
विद्यावेतन राहील. यामध्ये जे काही विद्यावेतन आहे 8 ते 10,000 रुपये तुम्हाला राहणार आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या कॉल सेंटरला तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी असतील अशा विद्यार्थ्यांकरिता आपण अर्ज भरून देऊयात नाममात्र शुल्कामध्ये. तर तुम्हाला याच्यामध्ये जे आपला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते मिळून जाईल आणि तिथून आपला व्हॉट्सअप नंबर मिळून जाणार आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.